नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर एल ए पाटील, माजी प्राचार्य, प्रताप महाविद्यालय, अंमळनेर, जिल्हा जळगाव. पारदर्शी भरतीच्या संदर्भात मी गेली 3 वर्ष सतत प्रयत्न करतोय. मी एक शिक्षक आहे, माझी जबाबदारी आहे या नात्याने. कोणीही व्यक्ती म्हणून विरोध नाही, सरकारलाही सहकार्य करण्याच्याच भावनेतून हा सगळा विषय आहे. सरकारला वेळोवेळी विनंतीपत्रे पाठवून झाली होती, त्यानंतरही काही उपयोग होत नव्हता. म्हणून नाईलाजास्तव मला औरंगाबाद हायकोर्टात जनहित याचिका दाखल करावी लागली. त्याचा निकाल 24 एप्रिल 2026 रोजी आला. त्याच्यात स्पष्टपणे म्हटलंय की विद्यापीठ अनुदान आयोगाचे वेळोवेळी निर्गमित झालेले नोटिफिकेशन्स आणि शिक्षकीय पदांच्या निवडीसाठी जे निकष निहित केलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं लागेल. जर हे असं आहे तर विद्यापीठाच्या बाबतीत निघालेला 11 फेब्रुवारी 26चा GR आणि त्याच दिवशी कॉलेजेससाठी निघालेला GR याच्यात तफावत दिसते म्हणजे तिथं विद्यापीठासाठी असलेल्या GR मध्ये 4 पानांची कार्यपद्धती सांगितली आणि महाविद्यालयांसाठी असलेल्या GR मध्ये मुद्दा क्रमांक 2.4 मध्ये 2-2.5 ओळीत कार्यपद्धती किंवा अतिशय शॉर्ट मध्ये 2 वाक्यांमध्ये सांगितलंय की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायद्यांचं पालन करूनच भरती व्हावी. परंतु याचा परिणाम असा होणार आहे की या 2 वाक्यांमुळे संदिग्धता राहील, अस्पष्टता राहील. संपूर्ण राज्यात 5,000 प्राध्यापकांची भरती व्हावी याला बळ देण्यासाठीच प्रयत्न आहे. उत्तम दर्जाचे प्राध्यापक असले तर उत्तम दर्जाचं मनुष्यबळ समाजाला आणि राष्ट्राला पुरवता येईल, याच्यात कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही, माझंही नाही. आणि त्यासाठीच गुणवंत उमेदवार निवडले जावेत. म्हणून जसं विद्यापीठासाठी कार्यपद्धती विहित केली आहे 11 फेब्रुवारी 2026च्या याच्यात, तशीच पद्धती किंवा त्यापेक्षा अधिक सुस्पष्ट अशी पद्धती कॉलेजेससाठी असावी. कारण विद्यापीठांमध्ये जवळपास 10% प्राध्यापक असतात, 90% प्राध्यापक तर कॉलेजेसमध्ये असतात. म्हणजे 500 प्राध्यापकांसाठी जिथं कुलगुरू अध्यक्ष असतात, जिथं वशिलेबाजी किंवा भ्रष्टाचार होण्याची शक्यता जवळपास नाही, अशा ठिकाणी कार्यपद्धती विहित केली आहे. आणि जिथं संस्थाचालक त्या निवड समितीचे अध्यक्ष असतात तिथं वेग असं एक वाक्य आहे, त्याला स्पष्टता यावी, कार्यपद्धती डिक्लेअर करावी. ती कार्यपद्धती 18 जुलै 2018चा जो GR आहे, जो शासनाने 8 मार्च 2019ला जसा तसा स्वीकारलेला आहे, त्याच्यात कार्यपद्धती सांगितली आहे. त्याच्यात सिलेक्शन उमेदवारांचं ट्रान्सपरंट, ऑब्जेक्टिव्ह, क्रेडिबल असावं असं स्पष्ट म्हटलंय. शिवाय उमेदवाराची विद्वत्ता तपासण्यासाठी त्याला क्लासरूममध्ये घेऊन जाऊन सेमिनार किंवा लेक्चर द्यायला सांगायचं. त्यासाठी त्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिट अवधी देणं आवश्यक आहे. आता होतं असं आहे की 200 विद्यार्थ्यांनी समजा फिजिक्सच्या ओपनच्या एक जागेसाठी एका एक्स कॉलेजला 200 उमेदवारांनी अर्ज केला, आम्ही 200 बोलवून घेतो, अर्धा मिनिट ते 1 मिनिट त्याला अवधी देतो. अशात कोणत्या प्रकारची पारदर्शी आणि कोणत्या प्रकारची ऑब्जेक्टिव्हिटी राहील? याच्यात वशिलेबाजी होण्याचे चान्सेस जास्त आहे ना. आतापर्यंत असे नगरसारख्या कॉलेजमध्ये तशी वशिलेबाजी झालेली दिसते. तो विषय वेगळा आहे. पण विषय हाच आहे की जसं विद्यापीठांसाठी आहे तशी कार्यपद्धती सुस्पष्टपणे 11 फेब्रुवारी 2026च्या GR आत्ता जो निघालाय तो मागे घेऊन 2.4 मध्ये अतिशय स्पष्ट अशी, म्हणजे गुजरात राज्यात होते तशी किंवा 12वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे होते तशी पारदर्शी पद्धती यावी. सध्या संगणकच्या या युगात संगणक वापरणं कॉस्ट इफेक्टिव्ह होतं, फास्ट पण होतं, पारदर्शी पण होतं. म्हणून गुजरात राज्यात असं होतं की एक कमिशनर ऑफ हायर एज्युकेशन नेमले, त्यांनी एक सॉफ्टवेअर निर्माण केलं. सगळ्या वॅकन्सीज राज्यभरच्या अपलोड होतात, त्यानुसार उमेदवार जाहिरात होते, उमेदवार अर्ज करतात, विषय वाईज, गुणवत्ता वाईज
कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज गुणवत्ता यादी डिक्लेअर केली जाते. आणि समजा एक्स कॉलेजला ओपनच्या फिजिक्सच्या 100 उमेदवारांनी अर्ज केले, त्या 100 पैकी गुणवत्तेनुसार वरचे एक रिक्त जागेला 6, 2 रिक्त जागांना 8 वगैरे असं बोलवलं जातं. त्यामुळे त्यांना त्यांची विद्वत्ता नीट तपासता येते आणि गुणवत्तेचाच उमेदवार निवडला जातो. आमचं म्हणणं गुजरात सारखं रेडीमेड सॉफ्टवेअर लागू करायला 10 मिनिट लागतील किंवा पवित्र पोर्टल रेडी आहे, त्याच्यात किरकोळ सुधारणा करून लागू करता येईल. माझी राज्य शासनाला नम्र विनंती आहे, म्हणजे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयाला, की त्यांनी कॉलेजेससाठीची भरती पारदर्शी करावी. अन्यथा हा जो हायकोर्टाचा निर्णय आला आहे याने भरती पारदर्शी करणे बंधनकारक केलेले आहे. म्हणून मग हे आवश्यक आहे की हा GR रद्द करा. पारदर्शी भरती सुस्पष्टपणे नमूद केलेला GR पब्लिश करा आणि या राज्याला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजेस ज्याच्यात अत्यंत महत्त्वाचे विषय असतात, प्रत्येकच विषय महत्त्वाचा असतो, ते कॉलेजेस बंद पडायला आले आहेत. कारण विद्यार्थ्यांना काही मिळत नाही अशी भावना झाली. त्याला बऱ्याच अंशी शिक्षक जबाबदार, म्हणजे मी जबाबदार असतो. आणि ती परिस्थिती येऊ नये म्हणून प्राध्यापक उत्तम दर्जाचा असावा, तो निवडला तर कोणालाही अडचण येणार नाही. नाही तर राज्य जागे झालंय, उमेदवार जागे आहेत. आता 2.5 वर्षापूर्वीचा उमेदवार आणि आत्ताचा उमेदवार हे फरक आहे. मोठ्या प्रमाणावर अडचणी येतील आणि सगळ्यांनाच, संस्था चालकांना, सरकारला, उमेदवारांना, समाजाला त्याचा त्रास होईल. माझं नम्र म्हणणं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी 2015चा नागपूर खंडपीठाच्या निर्णयाचा आधार घेऊन पवित्र पोर्टल आणलं. आता नेमकी उत्तम परिस्थिती अशी आहे की स्वतः फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय आलाय, त्याच्या आधारे पारदर्शी भरती व्हावी. आपल्या सगळ्यांचं एकमत आहे पारदर्शी होण्याबाबत. फक्त कार्यपद्धती कागदावर आणून पब्लिश करायला लागेल, तोपर्यंत भरती होऊ नये असं आमचं स्पष्ट मत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 18 जुलै 2018च्या नोटिफिकेशनला राज्य शासनाने 8 मार्च 2019ला स्वीकारलेला आहे. त्याच्यात 6.01 UGCचा आणि 7.0.1 महाराष्ट्र शासनाचा, याच्यात पारदर्शी भरतीबाबत अत्यंत सुस्पष्ट अशा सूचना आहेत. त्याचा उपयोग कुठेतरी होताना दिसत नाही. ती केवळ कागदावर आहेत, प्रत्यक्षात दिसत नाही. हायकोर्टात 2.4 जो मुद्दा आहे, 11 फेब्रुवारी 2026ला जो राज्य शासनाने GR कॉलेजेससाठी पब्लिश केला, त्याच्यात 2.4 मुद्दा अगदी स्पष्टपणे असा लिहिलाय, विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच शिक्षकीय पदांकरता निहित केलेल्या निकषांचे पालन करूनच अर्हता प्राप्त उमेदवारांमधून पदभरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबवण्यात यावी. या एवढ्या वाक्याने होणार नाही, कारण विद्यापीठात आहे तसं इथं सुद्धा कार्यपद्धती आपल्याला डिक्लेअर करायला लागेल. आणि कोर्टाने अत्यंत सुस्पष्टपणे या 2.4 वरच भर दिलेला असल्यामुळे आपल्याला आता हे ज्युडिशियल रेकॉर्ड झालंय, जे सरकारला टाळता येणार नाही. नंतरचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 18 जुलै 2018चा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नोटिफिकेशनना कायदे मानून, बंधनकारक मानून, त्यानुसार त्या अनुषंगाने पारदर्शी भरती पद्धती विकसित करावी आणि लागू करावी, एवढं नम्र निवेदन, नम्र विनंती मुख्यमंत्री महोदय, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदयांना आहे.